नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश. पुन्हा एकदा कविता या सदरात घेऊन आलो एक नवी ताजी कोरी कविता. कालच एक सुविचार वाचण्यात आला. सुविचार असा होता: क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. क्षेत्र कोणते असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. तर याच आशयाची कविता आहे मित्रांनो. कारण की भगवंतांनी सांगितलंय गीतेमध्ये, कर्मण्येवाधिकारस्ति मा फलेषु कदाचन. कोणत्याही फळाची अपेक्षा नाही, तू तुझं कर्म करत राहा. तर मित्रांनो, आपण सर्वांनी कर्मवादी व्हावं, दैववादी होऊ नये, याच आशा सांगणारी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे देव कुठं म्हणतो. देव कुठं म्हणतो दिवसभर पूजा करत बस माझी. देव कुठं म्हणतो दिवसभर पूजा करत बस माझी. तुझ्यासाठी आणतो मी भाकरी न भाजी. देव कुठं म्हणतो तू जपत बस जपमाळ माझ्या नावाची. देव कुठं म्हणतो तू जपत बस जपमाळ माझ्या नावाची. मी चिंता करतो तुझ्या उदरनिर्वाहाची. देव कुठं म्हणतो तू करत बस माझेच पारायण. देव कुठं म्हणतो तू करत बस माझेच पारायण. आणि गात बस फक्त माझ्याच कर्तृत्वाचे रामायण. अहो देव कुठं म्हणतो जर तू आलास नाही माझ्या मंदिरात. देव कुठं म्हणतो जर तू आलास नाही माझ्या मंदिरात तर मी धावून येणार आहे तुझ्या संकट. मला आठवतं रामायण असो महाभारतात. देव म्हणतो तूच भक्कमपणे उभा राहा तुझ्या आयुष्याच्या रणांगणात. देव म्हणतो तूच भक्कमपणे राहा उभा तुझ्या आयुष्याच्या रणांगणात. भलेही बनेन तुझा मी सारथी, पण तूच शस्त्र घे हातात. देव म्हणतो फुलो बाग तू इथे परिश्रमाची. देव म्हणतो तू फुलो बाग इथे परिश्रमाची. न ठेवता आस कुठल्याही फळाची. देव म्हणतो तू समजू नकोस एकाकी तुला या विश्वात. मी क्षणोक्षणी प्रत्येक वेळी सोबत आहे तुझ्या हृदयात. धन्यवाद मित्रांनो. कविता आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा देवापर्यंत आपली प्रार्थना पोहोचू द्या. धन्यवाद.